आरुष बोल ना मम्मी मेथी पुरी बनव ना, तर मी म्हटलं चल बनवूया. तर त्यासाठी मी इथे बघा मेथी अशी स्वच्छ अशी साफ करून घेतली आहे. आता आपण हिला चांगली स्वच्छ धुवून आपण याला बारीक कापून घेणार आहोत. इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेणार आहे. 2 चमचे बेसनचं पीठ घेणार आहे. मेथी पहा मी इथं स्वच्छ अशी धुवून बारीक कापून घेतली आहे, ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये मी बारीक मिरची आणि लसूण अद्रक वगैरे बारीक पेस्ट करून घेतली आहे. आपण ती 1 वाटी यामध्ये टाकून घेणार आहोत. 1 चमचा आपण सफेद तीळ घेणार आहोत, ते याच्यात टाकून घेऊया. थोडासा ओवा आपण याला बारीक हे करून याच्यामध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे छान वास येतो. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट घेऊया. थोडी धनिया पावडर पण टाकूया आपण, 1 चम्मच मस्त धनिया पावडर. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 2 चमचे तेल टाकून घेऊया. मस्त आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेणार आहोत. आता बघा मस्त असा गोळा आपला तयार झाला आहे सॉफ्ट. याला आपण 5-10 मिनिटासाठी ना भिजत ठेवूया आणि याची छान मस्त पुऱ्या तयार करून घेऊया. आपण आता तेल तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण पुरी बनवून घेणार आहोत. आपण एक गोळा घेऊया छोटासा आणि त्याची छोटी लहान पुरी करून घेणार आहोत. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया. बघा मस्त पुरी झाली आपली तयार. आता याप्रमाणे आपण दुसरी पुरी लाटून घेऊया. बघा कशी मस्त टम्म फुगलेली आहे. बघा आपल्या पुऱ्या मस्त तयार झाल्या आहेत. खायला खूप छान लागतात. आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा.